The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। अक्कोच्छिमं अवधिमं अजिनिमं अहासिमे ये च तं उपनयन्ति वेरं ते सं न सम्मति वेरं ते सुपसम्मति। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी अकोला शहरातील या गीतानगर परिसरामधील श्रद्धावान धम्म उपासक घुगे साहेब, घुगे आई आणि घुगे परिवारातील आयुष्मती धम्म उपासिका पूजाताई भीमराज घुगे या भगिनीच्या गर्भमंगल धम्म संस्काराच्या निमित्ताने या प्रसंगी माझ्या समवेत उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपणास सुंदर अशी धम्मदेशना दिली असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक भिक्खू धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी प्रारंभी आपणास धम्मदेशना दिली असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, संपूर्ण घुगे परिवार, घुगे परिवाराचे अप्त्यष्ट नातेवाईक पाहुणे मंडळी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी अकोला शहर आणि शहराच्याही बाहेरून श्रद्धापूर्वक आलेले धम्म उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। सकाळपासून आपण इथे उपस्थित आहात। आमचे भोजन तर झाले आहेत, तुमचे भोजन बाकी आहेत, परंतु तुमच्या चेहऱ्यावरील प्रसन्नतेचा भाव पाहून आणि तुम्हाला मी प्रवचनाच्या प्रारंभी जेव्हा विचारले की बा धम्मदेशना ऐकायची आहे की आशीर्वाद द्यायचा आहे, तुम्हाला विचारूनच धम्मदेशना देत आहे। कारण भगवंताने सांगितलेलं आहे की धम्म हा विनंती जर कोण केली नसेल तर तिथे देता कामा नये। कारण धम्म पॉवरफुल आहे ना, बुद्धाची वाणी आहे ना ती। तर भगवान बुद्ध म्हणाले बळजबरी कुणाला काही सांगू नका, म्हणून जसं लोक आहेत म्हणून आपण सांगितलं पाहिजे असा विषय नाही आहे। तर लोकांची मानसिकता, लोकांची इच्छा पण महत्त्वाची आहे, ग्रहण करू शकतात की नाही लोक ते पण महत्त्वाचं आहे। जसं की एखाद्या व्यक्तीने पोटभर जेवण केलं आहे, एकदम फुल टाईट झालेलं आहे पोट, आणि त्याला पुन्हा म्हणावं जरा थोडंसं घेता का, थोडंसं घेता का, तर त्याला घ्या म्हणून उपयोग आहे का काही? जे उपाशी आहेत त्यांना जर आग्रह केला तर फायद्याचा ठरेल, ज्यांचं फुल भरलेलं आहे पोट त्यांना आग्रह करण्यात अर्थ आहे का काही? तर म्हणून धम्माचंही असंच आहे की ज्यांच्या मनामध्ये
दुर्विचार, विकार, राग, द्वेष, लोभ, मोह, माया, मत्सर, अहंकार, ईर्ष्या, संशय अशा अवगुणांनी ज्यांचं पोट भरलंय आणि त्यांना जर कधी म्हटलं बा धम्मदेसना ऐकता का, तर ते म्हणते मला झोप येते म्हणते, भूक लागली म्हणते, आता शॉर्टकटमध्ये घ्या म्हणते. असे अनुभव येतात बघा मला काही ठिकाणी. म्हणजे आता येत नाहीत, आता लोकांमध्ये सुधारणा होत आहे, पण सुरुवातीच्या काळामध्ये असे अनुभव यायचे. लोकांना वाटायचं हे कुठं ऐकत बसावं आपण, हां गाणे बिणे असतील बा, जेवण वगैरे असेल, पंगत बसत असेल तर मग ठीक आहे. हां तर पण आता मात्र लोकांकडे आम्ही पाहतो आहे की लोकांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होत आहे. लोकांना बुद्धाच्या धम्माची गोडी लागलेली आहे, धम्मदेशना श्रवण करण्याची गोडी लागली. जसं सुरुवातीला आम्ही आलो इथे बसलो तर आई वगैरे सगळेजण तुम्ही म्हणत होतात की असा एकही दिवस जात नाही म्हणे की तुमची धम्मदेशना आम्ही श्रवण करत नाही. सकाळी जर पॉसिबल झालं नाही तर दुपारी नाही झालं तर सायंकाळी नाही झालं तर रात्रीला धम्मदेशना श्रवण करतो. असे कितीतरी लोक आम्हाला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देतात की भंतेजी आता मात्र परिवारामध्ये एवढं चांगलं वातावरण निर्माण होत आहे आणि लोकांमध्ये, घरातल्या लोकांमध्ये आणि सगळ्याच लोकांमध्ये जे बुद्धाच्या धम्माची देशना तुमच्याकडून ऐकतात तर लोकांमध्ये सकारात्मक बदल होत आहे, खूप परिवर्तन होत आहे. आणि परिवर्तन होण्यासाठीच धम्माची देशना श्रवण करावी लागते बघा. आणि म्हणून आज इथे आम्हाला घुगे साहेबांनी फोनवर फोन करू तारीख द्या ना बाप्पा, तारीख द्या ना बाप्पा, तारीख द्या ना म्हणू आजची तारीख त्यांना भेटली पहा. तारखा काय खरंच भेटत नाहीत. त्या बाबतीत आम्ही म्हणजे आता काय बोलावं लोकांना. लोक फोन करतात, मेसेज करतात, तारीख द्या. तर बऱ्याच लोकांना नाराज, इच्छा नसताना नाराज करावं लागते बघा. आता हे आपली निशाताई नरवडे आमच्यावर बुद्ध गेला होत्या, घुगे आई बुद्ध गेला होत्या, तर यांना वाटलं बा साहेब आले, मिलिटरी मॅन आहे साहेब आहे ना, ते आले की तारीख देतील. कशी तारीख द्यावं, आता मिलिटरी मॅन येतील तर मॅच थोडी होईल. आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मिलिटरी मॅन आहे ना भारी. हां तर त्यांची तर एकाच जागी ड्युटी असेल नाही का, आमची तर साऱ्या देशात ड्युटी लागली. सकाळी एका ठिकाणी, दुपारी दुसऱ्या ठिकाणी, तर संध्याकाळी तिसऱ्या ठिकाणी आहे, तर आता रात्री अजून एकाच ठिकाणी समजा दुसऱ्या ठिकाणी. तर लोक बोलवत आहेत, लोकांना खूप गोडी लागली आहे. त्यामुळे बघा गर्भमंगल पूजाताई अशी धार्मिकच आहे, तो काही विषयच नाही आहे. तिने आताच सांगितलं की 2 शिबिरं झाले बघा ध्यान साधनेचे. बरेच असे लोक पाहतो टीव्या पाहूच परेशान आहेत, सिरियल पाहूच परेशान आहे. कोणी तर त्या धान्यातले काळे दगड खाऊच परेशान असेल. आता ते भंतेजी आमच्या सुरुवातीला बोलले बघा, कोणाला कोणते डोहाळे आणि कोणाला कोणते डोहाळे लागतात नाही का. ते धान्य पाखडत असताना, गहू निवडत असताना, आता आम्ही लहान होतो तेव्हा पाहिलं, खरंच होते असं. आता आपण आईच्या पोटी जन्म घेतला ना, आता लहानपणी गावात होतो ना आम्ही, असं थोडी आहे का नव्हतो. आईच्या पोटूनच भंतेजी थोडी जन्माला येतात कोणत्या. तर आम्ही पाहिलं खरंच ते सुपातलं ते गहू वगैरे काय असेल, ज्वारी वगैरे काय असेल, शेतातली काळी माती असेल का नाही, तर ते निवडताना बाहेर फेकत तोंडात होते. आता ते लहानपणी काही कळायचं नाही आपल्याला, पण आता थोडा अभ्यास होते तर विचार येते बा खरंच ते डोहाळे लागले तर माती खातात लोक. शब्दप्रयोग तर करतात लोक की माती खाली का काय म्हणून, किंवा माती खाणारे लोक, तर खरंच माती खातात लोक. तर त्याचे पण डोहाळे असतील. भगवंताने सांगितलं डोहाळ्याबद्दल, जसं राजा बिंबिसाराच्या पत्नीला डोहाळे लागले होते, राजाच्या दंडाचं रक्त प्यायचं. आता बघा तुम्ही डोहाळ्यामध्ये काय होते, तर बाळाचा स्वभाव जसा असते. डोहाळे म्हणजे काय, तर बाळाची मानसिकता जशी असते तशी ती आईची मानसिकता तयार होते बघा. कोण काही खायचं इच्छा होते, झोपायची जी इच्छा होते नाही का, बडबड करण्याची जी इच्छा होते, कोणाला तरी रागवण्याची इच्छा होते, कोणाला तरी हट्ट करण्याची इच्छा होते, चिडचिडेपणा करण्याची इच्छा होते का नाही बापा, होत म्हणता तुम्ही, होते तर होतच असेल. आता प्रत्येकाला वेगवेगळ्या इच्छा होत असतील ना, नाही काही न खाण्याची इच्छा होत असेल तर काही खाण्याची इच्छा होत असेल, तर कोणाला फार कमी क्वचित असे लोक असतील की धम्मदेशना ऐकण्याची इच्छा होत असेल. फार तुरळक असे लोक असतील, अशा महिला असतील की धम्माची देशना ऐकण्याची इच्छा होते. नाही तर बाकीच्यांना कोणाला तर वाटते सापासारखं झोपूनच राहू दे. आणि हे तर निमित्तच असते बापा, आता मी गर्भवती आहे आणि मी महाराणी आहे, आता मला तर कोणी काय म्हणू शकत नाही बाळामुळं, तर झोपून घ्या. तर जे काही असं आळस करून झोपतील तर ते बाळ कसं निघेल, ते झोपाळून आळसीच निघेल. या दरम्यान मम्मी पप्पा म्हणजे आई बाबा जसे वर्तन करतील या मुखाने, या शरीराने आणि मनाने, त्याचा परिणाम कोणावर होईल,
100% बाळावरती होते. मी नेहमी सांगतो, तुम्ही बाळ जन्माला आल्यावर त्याचे पाय पाळण्यात जेव्हा दिसतात तेव्हा लगेच म्हणता तुम्ही आजीवर गेला, आजोबावर गेला, काकावर गेला, काकूवर गेला, आत्या इकडं नसताना आत्यावर गेला नाही का, किंवा आईवर, बाबावर, मम्मीवर, पप्पावर गेला. जाते का नाही? खरंच जाते बघा, फक्त अपवाद वगळता. आणि म्हणून या म्हणजे गर्भवती असताना ज्या घरामध्ये गर्भवती माता भगिनी आहे तिथे मात्र धार्मिक वातावरण असावं. म्हणून पूजाताईने 2 शिबिरे केले बघा. तिने सांगितलं इगतपुरीला पण शिबिर झालं आहे तिचं, आणि नागपूरला पण तिचं शिबिर झालं आहे. आणि भीमराजकडे पण पाहतो त्याची चर्या बापा शांत आहे, त्याच्या नावातच भीम आहे. त्याचा जन्म तर बापा लगेच 14 एप्रिलला झाला हो, नाही का. त्याच्यासाठी त्या पूजाताईसाठी एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. कारण पहा, यांना हे सुचलं, बऱ्याच घरी हे सुचत नाही. नेहमी सांगतो, जसं लोक जेवू घालतात 5 बायांना बोलून किंवा काय ते सुहासिनीन काय काय म्हणतात, आणि ते ओटी भरायची, त्याच्यात नारळ टाकायचा, कोणती फीस टाकायची, कोणती पीस टाकायची, अजून काय काय टाकतात, ते काय काय लय टाकतात म्हणून ती ओटी भरण्याचा कार्यक्रम म्हणून तांदूळ टाकतात. हे पहा, तांदूळ टाकता असतील, माती काय काय टाकत असतील, आणि ती ओटी भरायची म्हणून तिचं सारं कंपाळ भरून टाकतात कुंकानं. काय म्हणतात ते आईवाचं लेणं, सौभाग्याचं लेणं. आता काल लय बायांनी लावलं ती एकमेकीला कोणाकोणाला. तुम्ही नाही लावलं बापा, तुम्ही लय चांगले, पण लावलं का नाही, बघितलं का नाही ते. पण अशा काही लोक आहे ना इथे की नको त्या गोष्टीला महत्त्व देणारे. परंतु घुगे साहेबांनी, घुगे आईने आग्रह धरला होता की बनतेजी आमच्याकडे यायचं आहे आणि गर्भमंगल धम्म संस्कार विधी आहे आणि तो आपल्या हस्ते पार पडावा. आम्हाला प्रत्यक्ष तुमची धम्मदेसना श्रवण करण्याची संधी मिळावी. या निमित्ताने घरात येणाऱ्या बाळालाही धम्मदेसना श्रवण करण्याची संधी मिळावी. आणि त्यामुळे आज आम्ही इथे आलो. दोन्ही भंतेजींनी सुंदर अशी धम्मदेसना दिली आहे बघा. तर धम्मश्रवण जे आपण करा असं म्हणतो किंवा ऐकतो, धम्मश्रवण केला पाहिजे, धम्मदेसना ऐकली पाहिजे, धम्म धम्म हे जे उच्चारतो आपण शब्द, तर धम्म म्हणजे थोडक्यात काय असं जेव्हा आपल्याला कोणी विचारेल तर बघा धम्म म्हणजे काय, तर त्याला आपण सांगू शकतो कुणालाही की जागरूक, संयमी व शांत, मनाला जागरूक, संयमी आणि शांत बनविण्याचं जे तत्वज्ञान आहे त्याला काय म्हटल्या जाते, थोडक्यात धम्म म्हटल्या जाते. आता धम्मश्रवण कोण करत असेल तर त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल होईल की नकारात्मक बदल होईल, सकारात्मक बदल. त्यांच्यातला राग द्वेष लोभ कमी होईल की जास्त होईल, आहे का ना, कमी होईल ना. आणि जास्त होत असेल तर काय समजावं मग, ऐकत नसतील ते घागरीवर, उलट्या घागरीवर पाणी. मग असे लोक आहे ना भरपूर बाबा, जात असतील विहारात, जात असतील परिषदेला, जात असतील कुठं कुठं जात असतील, ऐकत असतील भरपूर वेळ बसू बसू, परंतु स्वभाव जैसे थे, उलट्या घागरीवर पाणी. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं बघा की धम्मदेसना श्रवण करण्याचे 5 फायदे आहेत. किती? 5 फळ प्राप्त होतात, 5 लाभ आहेत धम्मदेसना श्रवण करण्याचे. भगवंताला जेव्हा विचारलं तेव्हा तर त्याच्यावर मी थोडंसं बोलणार आहे. कारण गर्भमंगलावरती एवढे बोललो आम्ही. खरं तर अगोदर लोकांना जास्त माहिती नव्हतं, पण अशात आता आम्ही पाहतोय रोज कोणाचा ना कोणा एवढे कॉल येतात कार्यक्रमांसाठी, त्यातला एक तरी कॉल असा असते की भंतेजी आमच्याकडे गर्भमंगल धम्मसंस्काराची तारीख देता का. म्हणजे धम्मदेसनेच्याच निमित्ताने तर रोज कोणाचा ना कोणाचा फोन येते. अगोदर लोकांना जास्त काही माहिती नव्हतं हे गर्भमंगल पण असते म्हणून, पण आता लोकांमध्ये जागृती होत आहे, तर लोकांना पण इच्छा होते की गर्भमंगल केला पाहिजे. बघा भगवंताने तर सांगितलं 7व्या महिन्यापर्यंत करायला, म्हणजे 7 महिने करायला सांगितला ना. 3रा महिना, 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा आणि 9वा महिना. 3ऱ्याच महिन्यात का सांगितला कंप्लीट झाल्यावर करायला, तर बाळाचे 2 महत्त्वाचे अवयव विकसित होण्यास सुरुवात होते. 2 अवयव शरीरातले कोणते आहेत जे सर्वात इम्पॉर्टंट आहेत, सर्वात महत्त्वाचे आहेत आपल्या, हृदय आणि मेंदू. सगळं शरीर जरी व्यवस्थित असेल पण मेंदू कामातून गेला तर बघा काही काही लोक असतात डोक्यावर परिणाम झालेले, हात पाय सगळं व्यवस्थित आहे पण डोक्यावर जर परिणाम झाला तर त्या माणसाला ते म्हणजे जीवन, मनुष्य म्हणून जीवन जगू शकत नाही. हृदयाचं पण तसंच आहे, सगळं व्यवस्थित आहे पण हृदय बंद पडलं किंवा हृदय निकामी झालं किंवा कमजोर झालं तर किती प्रॉब्लेम्स आहेत जीवनामध्ये प्रत्येकाच्या. आणि त्यामुळे 3 महिने जेव्हा कंप्लीट होतात, पूर्ण होतात एखाद्या गर्भवती मातेला. आता भगवंताच्या काळात काय सोनोग्राफी नव्हती, आता सोनोग्राफी सिस्टम आहे डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये.
तर भगवंत बघा सर्वज्ञ कसे होते त्याचं एक उदाहरण म्हणून ह्याच्यातूनही समजते बघा. का भगवान बुद्धांनी 7 महिने गर्भमंगल करायला सांगितला. त्यानिमित्ताने भंतेजींना भिक्षू संघाला आपापल्या परिस्थितीनुसार बोलवायला सांगितलं. त्यांना चिवर परिष्कार आदी दान द्यायला भोजन दान द्यायला सांगितलं. त्यांच्याकडून बुद्धाची वाणी परित्राणाच्या माध्यमातून श्रवण करायला सांगितली. आणि ही बुद्धाची धम्मदेशना धम्मदेशना आपल्याला त्या मातेला परिवारातील लोकांना श्रवण करायला सांगितली आहे. तर हे भगवंताच्या काळामध्ये होत होतं. तर भगवान बुद्ध म्हणाले की ज्याप्रमाणे आई गर्भवती जसा आहार घेते त्या आहाराचा त्या बाळाच्या अवयवांवरती जसा परिणाम होतो, त्या अवयवांची वाढ होणे कमजोर होणे वगैरे वगैरे, तर त्याच्याशी संबंधित काय आहे, आई घेतो तो आहार आहे. म्हणून डॉक्टर बघा या दरम्यान काय करतात, आहार बदल करतात ना, सांगून देतात काय खायचं आहे काय नाही खायचं आहे कधी खायचं वगैरे वगैरे. मग आहाराचा जसा बाळाच्या अवयवांवरती परिणाम होतो तसाच या दरम्यान आईची मानसिकता जशी असेल, वडिलांची मानसिकता जशी असेल, म्हणजे स्वभाव जसा असेल, मनोप्रवृत्ती जशी असेल, त्याचा सुद्धा परिणाम बाळाच्या मानसिकतेवरती होतो. म्हणून काही काही लेकरं हट्टी, तर काही काही लोक लेकरं शांत, तर काही काही रडकेच, तर काही काही एकदम सुस्वभावी, काही काही एकदम लहानच लेकरं हो, त्याच्याकडे काही खायला दिलं की आपल्याला खाऊ घालते बा, असं तुम्हाला अनुभव येत असेल बा. आणि काही काही असे लपून ठेवतात बा. तर कशाचा परिणाम आहे माहिती आहे तुम्हाला, हा कशाचा परिणाम आहे, तर आईचा परिवारातील लोकांचा जसा स्वभाव लपूनच ठेवण्याचा, मीच खाऊ दे मलाच भेटू दे असा स्वभाव असेल तर बाळात उतरेल का नाही. पण तुमचा देण्याचा स्वभाव असेल, मन मोठा असेल, तर ते बाळाचा स्वभाव तसा तयार होईल की नाही. काही काही लेकरं पहा लाड करतात असा जवळ आल्यावर, बघा ना तुम्ही, आता आम्ही पाहतो लोकांकडे बसल्यावर असे जवळ येतील, मांडीवर बसतील, कोणाकडेही जातील. काही काही लेकरं कोणाकडे जातात आणि काही काही लेकरं भोंग्यात मारते असा काढते. दुसऱ्याच्या जवळ गेले की भोंग्यात, एक तर मम्मीच पाहिजे नाही तर पप्पाच पाहिजे, घरचेच पाहिजे, दुसरे नाही चालत. आणि काही काही लेकरं तर जन्मले या घरी आणि दुसऱ्याच्याच घरी राहतात, मस्तपैकी खेळतात, काही वाटत नाही, रडत नाही, काही नाही, कोणाचे हसते खाते वगैरे. तर या सगळ्या गोष्टीला कारणीभूत काय आहे, त्या मातेचा, त्या पित्याचा, परिवारातील लोकांचा या दरम्यान असलेला स्वभाव. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले बाळाला गर्भात असतानाही सुसंस्कार द्यायचे असतात, आपल्या स्वभावानुसार त्याला ते संस्कार मिळत असतात. आणि बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा त्याला लहानाचं मोठं करत असताना जसं शाळेला महत्त्व देता, बुटाला, सॉक्सला, कपड्याला, गंध पावडरला महत्त्व देता त्याच्या, तर त्याहीपेक्षा अधिक महत्त्व दिलं पाहिजे त्याच्या सुसंस्काराला, धम्मसंस्काराला. त्याला जवळ घेऊन सकाळी बसवलं पाहिजे, बाळा चला आपण वंदना करू, नमो नमो करू, जे जी बापा करू, असं म्हणण्यात काय अर्थ आहे. जे जी बापा करू म्हणते, कायचा जे जी बापा, कुठून आणला जे जी बापा, काय माहीत कोणी बा. नमो नमो करू म्हणा बा, तुम्ही भगवंताला वंदन करू म्हणा, स्पष्ट शब्द, त्याला सवय लागेल ना. ते पण म्हणेल ना. आता काल एका ठिकाणी गेलो बा, त्या घरचं ते लहान पोरगच आहे एकदम, तर ते वंदना प्रवचन सुरू, तर ते म्हणे साधू साधू, ते सुरूच होते तर ते साधू साधू. त्याच्या मम्मीनं पण ते प्रवचन सुरूच राहते म्हणे. भंतीजी आपल्या घरी टी व्हीवर रात्रंदिवस ते मालिका सिरियल तर बंदच केलं म्हणे आम्ही, पिक्चर ते प्रवचनच सुरू राहतात म्हणे. तर ते प्रवचन आणती सगळे लोक म्हणतात मग तुमचं प्रवचन झालं की साधू साधू. हे ऐकू ऐकू लहानपणापासून हे पोटात होतं तेव्हा ऐकत होतं म्हणे, आणि आता जन्माला आला तर तेव्हा ऐकते म्हणे. तर म्हणून काही झालं, भंतेजी दिसले टी व्हीमध्ये, भंतेजी दिसले, कोणते रस्त्यानं कोणते भंते दिसले, हे लगेच हात जोडते म्हणे. आता मम्मी पप्पाचा हा असर आहे ना, हात जोडते ना. काही काही कशाचे हात जोडतात बाप्पा, काही काही हात जोडतात का, हात जोडत नाही. काही काही तर मारायलाच बसले, शिव्यात द्यायला बसले बघा. आणि त्यामुळे धम्माचा संस्कार बाळ गर्भात असतानाही दिला पाहिजे. आणि तो माता पिता पहिले गुरु असतात लेकरांचे. शाळेतलं शिक्षण पैसे देऊन तुम्ही शिकवू शकता, चांगल्या चांगल्या स्कूलमध्ये, चांगल्या चांगल्या क्लासेसमध्ये लेकरांना तुम्ही घालू शकता, त्यांचं ॲडमिशन करू शकता. पण जीवनाचं शिक्षण कुणाकडून मिळते, कसं बोलायचं, काय बोलायचं, कसं वागायचं, कसं नाही वागायचं, काय खायचं काय नाही खायचं, हे कोण शिकवते, ॲटोमॅटिकली ते मातापित्यांकडून लेकरं शिकत असतात. म्हणून आजकालच्या मातापित्यांना सगळ्यांनाच मी सांगतो नेहमी, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य उत्तम संतती कमवायला शिका. संपत्ती तर कमवता आलीच पाहिजे आणि कमवलीच पाहिजे, बिलकुल गरिबीतच नाही राहिलं पाहिजे. पण संपत्ती कमवत असताना आपल्या लेकरा बाळांकडे आपलं दुर्लक्ष होता कामा नये. नाही तर लय श्रीमंत झालेत आणि लेकरांकडे ध्यानच राहिलं नाही. आणि जेव्हा जवानीत पोरगान पोरगी येऊ लागले आणि त्यांचे वाकडे पाय पडू लागले, आणि तेव्हा म्हणते याला भंतेजी करता का म्हणते 10 दिवस. उपयोग आहे का काही, म्हणजे मी आता धडक बोलतो कधी कधी, खरंच सांगा तुम्ही उपयोग आहे का. अहो संस्कार देण्याचं एक वय आहे,
तुम्ही 10वीपर्यंत लहान असताना त्या पोरीला संस्कार देऊ शकता आणि मारून हाणून संस्कार देता येत नाहीत. प्रेमानं जगाला जिंकता येते का नाही? तर लहानपणापासून लेकरावर तसे संस्कार टाका. पण एकदा वाकडा पाय पडल्यानंतर तुम्ही मारलं काय आणि तुम्ही रागावले काय? ते म्हणते थोडं थांब म्हणते तुला मम्मी दाखवतो म्हणते. मी पप्पा थोडं थांबा म्हणते तुम्हाला दाखवतो. आणि बापा लय माय बाप रडणारे आम्ही पाहतो. कोणाकडे सांगू शकत नाही. ते झाकली मूठ आहे प्रत्येकाची. खूपच त्रास देते म्हणते भंतेजी पोरगी ऐकत नाही म्हणते. आणि सांगा किती परेशानी होत असेल मायबापाची. आपलंच आहे आपलेच जाताना आपलेच ओठं सांगावं तर कुणाला सांगावं? पोरगं जर बिघडलं पोरगी जर बिघडली वाईट नादाला लागली तर कोणाला सांगू शकता का तुम्ही? का सांगण्यात अर्थच राहत नाही ना. आपलीच इज्जत जाते ना. आणि त्यामुळे भगवंताने ह्या गोष्टी सगळ्या ओळखल्या. म्हणून बाळ गर्भात असताना पाहून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. गर्भात आहे ना तर आपल्या स्वभावाचा त्याच्यावर परिणाम होणार आहे. म्हणून भगवान म्हणाले गर्भावस्थेमध्ये राग द्वेष लोभ मोह माया मत्सर अहंकार ईर्ष्या लालचीपणा लोभ याच्यापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. मोठ्या मनाने सकाळी उठायचं. घरातल्या सगळ्यांनीच बापा काय एकटीनंच नाही तर एकटीकडेच पाहतात. बाई तुला सांगितलं. बाईला जरी एकटीला सांगल्या जात असेल तर एकटीचाच सगळा गुन्हा नसते. संस्काराच्या बाबतीत सगळ्यांचाच गुन्हा असते. जसं की समजा आता मी एकदम शांत बसलो आणि कोणीतरी आलं मला म्हणते उठ उठ. आता मी जर अर्हंत नाही समजा श्रोतापन्न नाही सकृतागामी नाही अनागामी नाही तर राग निर्माण होईल का नाही? चिडचिडपणा निर्माण होईल की नाही? द्वेष निर्माण होईल का नाही? तर एक व्यक्ती जरी शांत असेल सुस्वभावी असेल धम्माचं आचरण करत असेल पण समोरची व्यक्ती जर डिवचत असेल तर कोणती व्यक्ती असो मग त्या व्यक्तीच्या स्वभावात बदल होईल का नाही? तर भगवान म्हणाले घरातल्या लोकांनी सुद्धा त्या अशा व्यक्तीला डिवचणं महागात पडते. नाही तर बाई तुला सांगितलं ना धम्माचं आचरण कर म्हणून तुला सांगितलं ना म्हणजे कोणाची लेक असो सून असो कोणी असो. कारण जन्माला येणारं बाळ घरातलं सगळ्यांचंच आहे का नाही? जर मग बाळ चांगलं पाहिजे कुळाचा उद्धार करणारं पाहिजे सुस्वभावी गुणवान पाहिजे तर त्या व्यक्तीच्या सोबत प्रेमाचा आपुलकीचा व्यवहार असला पाहिजे. त्या व्यक्तीच्या स्वतःचाही तसा व्यवहार असावा आणि घरातल्या सगळ्यांचाही तसाच प्रेमाचा व्यवहार असावा. मग हे सगळं करण्यासाठी आपल्या घरात निर्माण होण्यासाठी आपल्या घरात असावी लागते ती धार्मिकता. नाही का? धार्मिकतेशिवाय होईल का? धार्मिकता ही खूप महत्त्वाची. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की धम्माची देसना या दरम्यान तर 24 तास ऐकत राहिलो पाहिजे. रात्री झोपेपर्यंत आणि उठलं तेव्हापासून भगवान बुद्धाची धम्मदेसना ऐकली पाहिजे ना. बुद्धाच्या धम्मामध्ये खूप पॉवर आहे. लोकांमध्ये बदल होतो. त्या काळामध्ये तुम्ही वाचता ऐकता आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून किती लोकांमध्ये बदल होत होता की नाही? आताही बदल होतोय ना. होत कसा नाही? खूप लोकांमध्ये कोणी दारू सोडते कोणी तंबाखू सोडते कोणी बायकोसोबत नीट वागत नाही ते नवरे सुधरू लागले कोणी बायका नीट वागत नाही तर ते बायका सुधरू लागल्या. आता नाशिकचा त्या परवाच्या दिवशी मला एका भगिनीचा फोन आला. कोण काय माहीत नाही. आता फोन होता असे येतच राहतात. समजा लकीली उचलला तर उचलला आम्ही फोन. तर त्या भगिनीचा फोन आला तर कोण होते माहीत नाही ती आई. तर ती आई म्हणे भंतेजी तुमचे लई उपकार आहे म्हणे आमच्यावर. म्हटलं बापा काय केलं आम्ही? आपण तर भेटलोय नाही काहीच नाही. तर ते म्हणे मी राहतो म्हणे नाशिककडे भंतेजी आणि मला पुड्या खायचा नाद होता म्हणे. आता कोण काय खाईल त्याचा काय नियम आहे का बापा? काही नियम नाही. कोण काय काय खात असेल ते. आता कोणत्या परिसरातल्या खातात ना महिला खात असतील तर ते तोंडावून समजते लगेच. कोणी बसल्यावर असं घमच्या घम वास येईल त्याचा खराबच्या खराब. अशी बिड्या ओढणारी लोक दारू पिणारी लोक तंबाखू मावा खाणारे लोक जेव्हा जवळ येतात वंदा मी भंतेजी म्हणलं की घाणच्या तुम्हाला बापा तुम्ही कोणी परेशान असताल घरात खाणारे माणसं असतील तर लय मी तर म्हणतो कसे सहन करत असतील. आमच्या जवळ आल्यावर ते वास सहन होत नाही आणि ते खाणारे लोक ज्या घरात राहत असतील ते लोक किती परेशान असतील बाबा. त्यांच्यासोबत उठत बसत असतील तर ते किती लोक परेशान असतील. पण ते काय करतील बिचारे आता जीव मुठीत धरून आता ठीक आहे सहन करायचं. सोडून कसं जावं कोणाला? गाठ मारून घेतली तर सोडता येते का कोणाला? तर म्हणून ते आई म्हणे भंतेजी तुमचे लय उपकार आहे म्हणते. का म्हटलं का बरं? तर म्हणे पुड्या खायचा लय वर्षापासून नाद होता म्हणे म्हणा आणि आता 6 महिने झाले म्हणे तुमचे प्रवचन ऐकू लागलो भंतेजी. तुम्ही सांगितलं की मायबाप जर बिघडले तर लेकरही बिघडतात आणि मायबापाच्या स्वभावाचा लेकरांवर परिणाम होते. हे खरंच आहे म्हणे भंतेजी. मी खातो म्हणे पुड्या तर पोरगे वायाला जाईल असं वाटते म्हणे मला. आणि तसे त्यांचे ते चर्या समजते ना तर मायबापाला सगळं समजते. तर म्हणे सोडून दिलं म्हणे भंतेजी तुमचे लय उपकार. आता मी ते पाहतही नाही मला ध्यानही येत नाही म्हणे. रात्रंदिवस प्रवचनच ऐकतो म्हणे मी. आता मी ऐकतो आणि घरचे सगळे लोक तर खूप चांगली सुधारणा झाली म्हणे. तर अशा प्रकारे धम्माची देसना जर ऐकत राहिलो तर आपल्यामध्ये सुधारणा होईल का नाही?
सुधारणा झाली पाहिजे तर आपण व्यवस्थित ध्यानावर आहोत, नाही तर कायचं काय आलं. आता सांगितलेल्या घागरीसारखं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगेल, अधिक न बोलता. गर्भमंगलावर मी भरपूर बोललेलो आहे, भंतेजी पण बोलले आणि अनेक प्रवचनं आहेत. पूजाताईचं ते ऐकतच राहील. भीमराजमध्ये तर भीमराजच आहे बापा, तो तर बाबासाहेबांचा लेख आहे. आता तो काही विषयच नाही, त्यांचं नावही बाबासाहेबांचं दिलं आहे. बाबासाहेबाच्या लेकराचंही नाव त्याच्यात जोडलं आहे आणि बाबासाहेबाचंही नाव जोडलं आहे बघा, भीमराज. भीम म्हणजे बाबासाहेबांचं नाव आहे आणि राज म्हणजे राजरत्नाचं नाव आहे. बाबासाहेबांचं लेकरू होतं ना राजरत्न, नाही का. तर नाव सुंदर आहे भीमराजचं, नावही सुंदर आहे, वाणही सुंदर आणि गुणही सुंदरच असतील. असं काही आमच्या घुगे आईनं काही तक्रार केली नाही बा आमचा पोरगा खराब आहे, सून खराब आहे म्हणून. आमच्यासोबत 18 दिवस होते. आता कोणी काय असेल भानगड तर आमच्यासारख्याकडे सांगतात कल्याण मित्र आहे म्हणून. तर यांनी काही तक्रार खरंच केली नाही, तुम्हाला सांगतो. बिलकुल सुनेबद्दल काही तक्रार केली नाही. पूजाताई तुझ्याबद्दलही तक्रार केली नाही आणि तुझ्याबद्दलही तक्रार केली नाही. सगळं काही व्यवस्थित आहे म्हणे, बाबा व्यवस्थित आहे म्हणे. आणि खरंच बाबाही व्यवस्थित आहे बा, चेहरा चांगली आहे, डोळ्यावरून ओळखायला येते. तर बाबा पण चांगले, आई पण चांगली, स्वभाव चांगला आहे. तर तुम्हाला थोडक्यात सांगेल मी की धम्मदेसना श्रवण केल्याने कोणते लाभ होतात. तर भगवान बुद्ध म्हणाले धम्मदेसना श्रवण करण्याचे 5 लाभ आहेत किंवा 5 फळं आहेत. तर पहिलं फळ कोणतं आहे तर तुम्हाला मी सांगेल, कधीही न ऐकलेले ऐकायला भेटते. बघा आता तुम्ही जे लांबून लांबून आलात का, तुम्हाला काय ऐकायला काही भेटत नसेल का कुठे. हे जे सांगतो तर हे तुम्हाला माहीत असते ना, ज्या गोष्टींबद्दल सांगतो तर ते माहीत असते तुम्हाला, परंतु सुस्पष्टपणे व्यवस्थितपणे जे आपल्याला अर्धवट माहिती आहे त्याच्यात पूर्णपणे चांगल्या प्रकारे माहिती मिळते. आणि जे कधीच ऐकलं नाही, जसं धम्माच्याबद्दल कधी ऐकलेलं नसतं. लोक आता जसं म्हणतात की भंतेजी आम्हाला हे काही माहिती नव्हतं, आता समजू लागलं की धम्म काय आहे ते. अनेक ग्रंथही वाचले म्हणतात लोक, त्या ग्रंथातूनही समजलं नाही. पण धम्मदेसनेतून ज्या विस्ताराने तुम्ही सांगता उदाहरण देऊन तर लगेच क्लिक होते, अच्छा असं आहे का. आणि त्यातल्या त्यात आपले उदाहरणं घरगुती उदाहरण दिलं की लगेच बापा लागूच होते इंजेक्शन असं. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले की धम्मदेसना ऐकण्याचा पहिला लाभ कोणता आहे तर कधीही न ऐकलेले ऐकायला भेटते. आता बाकीच्या आता लय गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतात, चहाडी चुगलीच्या, कोणाच्या निंदेच्या, कोण वाईट आहे कोण चांगला आहे, कोण कुठं जाते कोण कुठं नाही जात, कोणाचा स्वभाव कसा, कोण जेवण केलं काय, कोण काय काय केले, कोणाच्या पंक्ती किती उठल्या, डाळ कशी केली, डाळबट्टी केली काय, अजून काय काय केले, कपडे कसे घेतले, दागिने कसे घेतले. तर असं तर बापा लय काय गाठोडं भर ऐकलेलं आहे, तुम्ही एकदम ऐकलेलं असते का नाही. पण धम्माच्या बद्दल देसना ऐकल्यावर तुम्हाला जे ऐकायला भेटते ते विशेष असते का नाही. धम्माची देसना विशेषच असते, कारण ती बुद्धाची वाणी आहे आणि ती आपल्या डोक्यातली ट्यूब पेटवते, आपल्याला जीवनासाठी दिशादर्शक ठरते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले पहिला लाभ कोणता आहे, कधीही न ऐकलेले ऐकायला भेटते. कशामधून, धम्मदेसनेमधून. हा पहिला लाभ आहे बघा. कारण धम्म जर ऐकला तर आपल्यामध्ये सकारात्मक बदल होते. कितीतरी लोक असे पण आहेत, तुमच्या माहितीसाठी सांगतो, फोन करतात, मेसेज करतात, भंतेजी आम्ही जीव द्यायला चाललो होतो किंवा जीव देण्याचा विचार केला होता आणि तुमचं प्रवचन ऐकायला भेटलं यूट्यूबवर आणि जीव देणं कॅन्सल केलं. आता खराच लाभ आहे ना. होय, भगवंताच्या काळातही अशा घटना घडत होत्या ना की कोणी चाललं असं, कारण जीवनाला वैतागणारे लय लोक असतात. कारण आगच आहे बापा घरात, ज्याच्या त्याच्याकडे आगच, इथं आगच ठेवली लोकांनी, आगच ओकतात लोक, आगच बोलतात लोक. अग्नीची उपमा दिली ना भगवंतानं, रागाला द्वेषाला लोभाला. का लोक आत्महत्या करतात, का लोक विषप्राशन करतात, तर कोणीतरी कारणीभूत असते ना. घरातली व्यक्ती किंवा कोणीतरी प्रिय व्यक्ती मनाच्या विरुद्ध जेव्हा वागते म्हणून तर लोक असे करतात. परंतु अशा लोकांना जेव्हा धम्म समजते तेव्हा लोक ध्यानावर येतात. जसं पटाचार्याचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालं होतं, पण भगवंताची वाणी, भगवंताची धम्मदेसना जेव्हा तिच्या कर्णपटलावरती पडली तेव्हा ती एक आदर्श स्त्री ठरली. आज 26 वर्षानंतर सुद्धा अनेक प्रवचनांच्या माध्यमातून, भंतेजींच्या माध्यमातून त्या पटाचार्याचा आदर्श घेतला पाहिजे स्त्रियांनी, असा उपदेश केला जातो का नाही. म्हणून धम्मदेसना जेव्हा ऐकल्या जाते तेव्हा विशेष काहीतरी दिशादर्शक प्रेरणादायी आपल्याला ऐकायला मिळते. हा पहिला लाभ आहे म्हणाले भगवान बुद्ध. दुसरा लाभ शॉर्टमध्ये सांगतो. अगोदर कुठेही काही थोडेफार ऐकले असेल, समजा आता आम्ही जे सांगतो तर तुम्हाला ऐकताना वाटते हां हे ऐकलं होतं, पण आपण हे असं आहे ते माहीत नव्हतं. असं होते बघा ऐकताना, कधी कधी धम्मदेसना ऐकताना कुठून तरी वाचलेलं असते किंवा गाण्यातून ऐकलं असते, पण पूर्ण विस्ताराने धम्मदेसनेतून ऐकायला मिळते की नाही. तर भगवान बुद्ध म्हणाले जे अगोदर कुठे काही थोडे ऐकले असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करता येते. मग अच्छा असं आहे का ते, असं होते ना. तर त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले हा दुसरा लाभ आहे की आत्तापर्यंत आपण जे काय ऐकलेलं आहे ते जर अर्धवट असेल
तर धम्मदेसना ऐकल्यावर त्याच्यामध्ये सुधारणा करता येते. भगवान बुद्ध म्हणाले त्याला सरळ करता येते, त्याला व्यवस्थित करता येते आणि पूर्ण ऐकल्या जाते. आणि म्हणून भगवान म्हणाले हा दुसरा लाभ आहे की जे काही आपण थोडंफार कुठून ऐकलं आहे, परंतु ते जर अर्धवट आहे तर धम्मदेसनेच्या माध्यमातून आपल्याला ते पूर्ण ऐकायला मिळते. तिसरा लाभ सांगितला भगवंताला की बघा, बऱ्याचदा काही गोष्टींच्या बद्दल आपल्या मनात संभ्रम असतो, बरोबर, किंवा संशय असतो, संभ्रमित भावना आपल्या समाजामध्ये ही बाब फार प्रकर्षाने जाणवते. बघा, आम्हाला जिथे जिथे कुठे जातो ना आम्ही, तर बऱ्याच बुद्ध तत्त्वज्ञानाच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये एकमत नाही आहे का. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचताना तुम्ही बाबासाहेबांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथांची प्रास्ताविका जर वाचली तर बाबासाहेबांनी त्या परिचयामध्ये लिहिलेलं आहे की बुद्धाच्या तत्त्वज्ञानाबद्दल त्यांच्या अनुयायांमध्ये कोणत्याही एका तत्वाबद्दल एक वाच्यता नाही आहे. आता पुनर्भव पुनर्जन्म ज्याला म्हणतात त्याच्याबद्दल समजा तुमच्यातल्या कोणाला प्रश्न विचारला की आहे की नाही, तर सगळ्यांचंच आहे असंही उत्तर येत नाही आणि सगळ्यांचंच नाही असंही उत्तर येत नाही. कारण ज्यानं त्यानं आपापल्या पद्धतीनं इकडून तिकडून ऐकून आपल्याला जे पटलं तेच घेतलेलं आहे, बरोबर की नाही. सगळ्यांनीच वाचलेलं असते, ऐकलेलं असते, पण कोणाला काही पटते आणि कोणाला काही पटत नाही. जसं की धम्म महानच आहे, धम्म चांगलाच आहे, तर धम्मदेसना ऐकताना सुद्धा एखाद्या परिषदेमध्ये कुठल्या कार्यक्रमामध्ये ऐकतानाच काहींना वाटते अरे बापरे, ऐकायला भेटली आपल्याला धम्मदेसना, किती चांगला आहे, खूप चांगला आहे, बुद्धाचा धम्म खूप चांगला. आणि काही बसल्या जागी म्हणतील अरे काय खरं नाही हो, बोर झालं हो, आता जेव्हा कधी मिळते 3 वाजले, असं झालं तसं झालं. हे तर नेहमीच ऐकतो आपण, तर यूट्यूबवर ऐकू शकतो, हे तर द ग्रेट हॅपनेसवर ऐकू शकतो. म्हणतील कसं समजत नसेल किती वाजले घड्याळ तर पाठीमागे लावली असं वाटतं की नाही. कोणाला असं वाटू शकतो. तुम्हाला नाही बापा, तुम्ही लय चांगले, पण कोणाला एखाद्या ठिकाणी कार्यक्रमात बसल्यावर असंही वाटत असेल ना, आता गाण्याचा कार्यक्रम कधी सुरू होते, हे कधी संपते असं वाटते. बघा काही लोकांना, लोक सांगतात ना तसं, म्हणते आता गाणे आवडतात म्हणा, नाचायला भेटते, झुलायला भेटते, काय करायला भेटते. तिथे 10 रुपये दिल्यावर नाव पुकारते, इथं कोणीच येऊ लागले, दान देऊ लागले, म्हणते ठेवू लागले ना, आशीर्वाद देऊ लागले. तिथं मात्र भोंग्यात सांगली जातं, फलानी बाई आली, ताई आलेली, यांच्याकडून 10 रुपये आले, पार्टी आभारी आहे, सप्रेम भेट, टाळ्या वाजवा, बापा, त्यांना वाटते मी झालो प्रधानमंत्री आहे. असं होते ना कधी. आणि त्यामुळे बघा हा तिसरा लाभ आहे. भगवान बुद्ध म्हणाले की धम्माची देसना ऐकल्यामुळे मनामध्ये एखाद्या तत्वाबद्दल, एखाद्या उपदेशाबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल जर संभ्रम असेल किंवा संशय असेल तर तो दूर होतो. बघा, होतो का नाही. काही अर्धवट गोष्टी माहीत होत्या, तर आम्हाला पण लहान होतो आम्ही, तर अर्धवट गोष्टी माहीत होत्या, पूर्ण गोष्टी माहीत नव्हत्या. पण जेव्हा भंतेजींच्या सहवासात गेलो आणि भंतेजींच्या धम्मदेसना जेव्हा ऐकायला लागलो, तेव्हा मग ती गोष्ट पूर्णपणे ऐकायला मिळाली. अच्छा, अशी आहे का ती घटना. नाही तर बघा कितीतरी आम्रपाली लय गाण्यातून ऐकली होती. ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली, नाही का, त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली. हे गाणं ऐकू पाठ झालं होतं, पण नेमकं त्या आम्रपालीचं जीवनचरित्र काय आहे, ती कशी ख्याती ती पावली होती, वैशालीला राहत कशी होती, बुद्ध तिच्याकडे गेले कसे, ती नगरवधू असताना देखील ती लोकांमध्ये तिच्याबद्दल असा विचार होता की आम्रपाली म्हणजे वेश्या आहे का, काही वाईट बाई आहे का काय, मग बुद्ध कसे तिच्याकडे गेले असतील. ह्या सगळ्या गोष्टी तिने आम्रवन दान दिलं, ह्या बाकीच्या गोष्टी माहीत नव्हत्या ना. एवढंच माहीत होतं की ख्याती पावली वैभवशाली नगरी वैभवशाली आणि आम्रपाली, बरोबर की नाही. हे गाण्यातून ऐकू, चित्रपटातून ऐकू तेवढं माहीत असते. पण भगवान बुद्ध म्हणाले तत्वज्ञानाबद्दलचा संभ्रम असलेला जो काही आहे धम्मदेसना ऐकल्यामुळे दूर होते. बघा, विशाखाबद्दल पण नाव काही लोकांना नाव माहीत असते, आम्रपालीचं, विशाखेचं, जीवकाचं, राहुलाचं नाव माहीत आहे, यशोधरेचं नाव माहीत आहे, गृहत्याग माहीत आहे तेवढाच. पण विस्ताराने गृहत्याग माहीत आहे का प्रत्येकाला भगवंताचा आपल्या नाही आहे. ज्ञानप्राप्ती माहिती आहे की सिद्धार्थ बुद्ध झाले, पुनवेची रात होती, सुमेध बोधिसत्वा बुद्धीची साथ होती. ते गाण्याने काहीतरी ही सिद्धार्थ बुद्ध झाला, पुनवेची रात्र होती. आता हे माहीत आहे गाण्यातून ऐकलं म्हणून, ही बुद्ध झाले तर केव्हा काय होतं, पुनवेची रात्र म्हणजे पौर्णिमा होती आणि वैशाखी पौर्णिमा होती हे माहिती आहे. पण नेमकं सिद्धार्थ गौतम कधी बसले तिथे झाडाखाली, कसे बसले आणि त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान नेमकं कोणतं प्राप्त झालं, त्याचा विस्तार कसा आहे, पहिल्या प्रहरामध्ये काय प्राप्त झालं, दुसऱ्या प्रहरामध्ये काय प्राप्त झालं, तिसऱ्या प्रहरामध्ये काय प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर काय झालं, ज्ञान प्राप्त होताना काय झालं,
याचं विस्ताराने माहीत असते का प्रत्येकाला? आणि हे केव्हा कशातून समजते? धम्मदेसनेतून समजते. म्हणून भगवंत म्हणाले की तिसरा लाभ धम्मदेसन ऐकण्याचा कोणता आहे? की मनातील संभ्रम किंवा संशय दूर होतो. चौथा लाभ सांगितला भगवंताने बघा, की आपला दृष्टिकोन बदलतो. धम्माचं देसना जे लोक ऐकतात की नाही, त्यांचा संसाराकडे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. बघा, कालच एका व्यक्तीने फोन केला. असे खूप फोन येतात, रोजच फोन येतात हो. तर ते सांगत होते, भंतेजी असं मला वाटत होतं की साऱ्या जगाचं टेन्शन मलाच आहे का काय. आता वाटायला तर असंच वाटते प्रत्येकाला, वाटत नाही का? काही झालं आपल्याबरोबर, काही घडलं की काय वाटते लोकांना? माझ्याच वाट्याला कसं आलं असेल बापा आता हे, आणि कोणतंच पाप केलं असेल मी, आणि हे कसं होईल माझं. बरोबर की नाही? दुसऱ्याचा विचार करतो का आपण? त्या बाबतीत, तशा बाबतीत करत नाही. हालाकी आपल्याच वाट्याला दुःख असते काय? म्हातारपण आपल्याच वाट्याला आहे का? आजारपण आपल्याच वाट्याला आहे का? कंबरदुखी आपल्याच वाट्याला आहे का? गुडघेदुखी आपल्याच वाट्याला आहे का? आहे का? नाही ना. घरातलं टेन्शन आपल्याच वाट्याला का? गरिबी आपल्याच वाट्याला आहे का? आपल्या वाट्याला जे जे म्हणून कोणतं दुःख आहे, तेच दुःख, त्याही पेक्षा अधिकचं दुःख असलेले या जगामध्ये कितीतरी लोक आहेत. आपण मात्र आपल्याला ते दिसत नाही. मी नेहमी सांगतो, काऊन? तर आपल्याला दिसते लोकांचं सुख. काय माडी बांधली बापा, 2 नंबरचे पैसे आणले असतील का, आणि घुगे साहेबांना मोक्यावर जागा घेतली, ही घर घेतलं, आणि घुगे साहेबांना कुठून पैसा आणला असेल ते दिसते आपल्याला. कुठून पैसा आणला असेल, जे दिसत नाही ते दिसते. कुठून पैसा आणला असेल, लोकांचं दुःख दिसते, दुःख दिसत नाही, लोकांचं सुख दिसते, आणि आपलं काय पाखडते? आपलं दुःख पाखडते. काय सांगू दादान, काय सांगू ताईन, काय सांगू आईन, काय सांगू बाबा, लय दुःख आहे हो, लय दुःख. आता दुःख नाही कोणाला, दुःख प्रत्येकाला आहे. म्हणून भगवान म्हणाले, धम्माची देसना तुम्ही ऐकायला जर प्रारंभ केला आणि सातत्याने निरंतर पुन्हा पुन्हा जर बुद्धाची वाणी धम्मदेसनेच्या माध्यमातून तुम्ही ऐकत असाल, तर तुम्हाला त्याचा अनुभव येत असेल. बघा, दुःख तर दुःखाच्या ठिकाणी आहेच आहे, पण धम्म ऐकू लागल्यामुळे, धम्मदेसना ऐकू लागल्यामुळे त्याचा परिणाम जो काही आहे विचार करण्याचा, त्याचा लोड घेण्याचा, तो मात्र कमी झालेला आहे. दुःख दुःखाच्या ठिकाणीच आहे, परंतु धम्म ऐकल्यामुळे ताकद येते ना, धम्माचं बल प्राप्त होते. बुद्ध म्हणाले की वेळ सारखीच राहत नाही. बुद्ध म्हणाले दुःख गेलं की सुख येते, सुख गेलं की दुःख येते. हे बदलणारच आहे ना सगळं काही. बालपण गेलं की जवानी येते, जवानपण गेलं की म्हातारपण येते, ना म्हातारपण आले की बटन दबते, गेलो आपण. बदलते की नाही, एकाच अवस्थेत राहते काय? आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले की जसा सूर्य सकाळी उगवतो आपल्याला असं वाटते, आणि दुपार झाल्यावर पूर्ण कणखर ऊन असते, आणि सायंकाळी मावळते. आपल्या जीवनातल्या प्रत्येक घटनेचं, प्रत्येक गोष्टीचं गणित असंच आहे. बघा, तुम्हाला सांगतो, आहे का नाही? होच म्हणता बापा, नाही काय म्हणाल तुम्ही? आणि म्हणून भगवंताने सांगितलं, हा चौथा लाभ आहे की आपला दृष्टिकोन बदलतो. त्याला इंग्रजीमध्ये अँगल म्हणतात ना, तर तो दृष्टिकोन बदलतो. माणसाकडे पाहण्याचा, संसाराकडे पाहण्याचा, दुःखाकडे पाहण्याचा, जीवनाकडे पाहण्याचा, शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो माणसांचा. आणि म्हणून माणूस ध्यानावर येतो, व्यक्ती ध्यानावर येतो. केव्हा? धम्मदेसना ऐकत असेल तर. म्हणून बघा, जे ध्यानी लोक असतात, जे लोक सातत्याने धम्मदेसना ऐकतात आणि ध्यानी असतात, सिलवान असतात, उपवास पालन करतात, पंचशील पालन करतात, भंतेजीला दानपुण्य करत असतात, त्या लोकांमध्ये आणि ज्या लोकांना याचा गंधही नाही, अशा लोकांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ते गरीब असो का श्रीमंत असतो का नाही फरक? कोणत्याही बाबतीमध्ये बघा ना, त्यांचा नजरिया वेगळाच असतो की ज्यांना गंधही नाही धम्माचा, विहाराचा गंध नाही, भंतेजींचा गंध नाही, दानपुण्याचा गंध नाही, सील पालनाचा गंध नाही, कार्यक्रमांचा गंध नाही. असे जे महिला किंवा उपासक पुरुष असतील किंवा तरुण तरुणी असतील, त्यांची मानसिकता, त्यांचा दृष्टिकोन वेगळाच असते. ते म्हणतात नाही हो, काही नाही, एन्जॉय करायचं असते, काय मिळालं जीवनामध्ये. बघा ना तुम्ही, आता भंतेजीने सांगितलं की नाही, आम्ही तिथं राहतो एवढे दिवस झालं, आणि कोणीतरी परिवार आला नवीन कपडे घालून, नेमकं त्या 15 तारखेला त्या तिळ संक्रांतीच्या दिवशी लाव, कुंकुन लाव, भंडारान लाव, काय काय परेशान होते म्हणून. तर असे लोक नाहीत का आजही बी? आहेत ना, बिलकुल. जीवनाचा अर्थ कळाला नाही ना, धम्माचं महत्त्व कळालं नाही, बुद्धाचं महत्त्व कळालं नाही, संघाचं महत्त्व कळालं नाही, शीलाचं, ज्ञानाचं महत्त्व कळालं नाही, बाबासाहेबांच्या त्यागाचं महत्त्व कळालं नाही, म्हणून लोक भरकटलेले आहेत ना आजही. मग त्यांच्यामध्ये आणि ज्यांना धम्म समजला, जे धम्म ऐकतात, त्यांच्यात फरक आहे का नाही? काही काही लय माड्यावाले लोक पाहतो ना आम्ही, आकाशकंदील लागलेले असतात,
तुमच्याकडे लागतात का नाही माहीत नाही, लागत नाही बापा, तुम्ही लय चांगले मग. आणि तुम्ही तिकडे जाता का मग? ते बुट्टी बोरी कोणतं म्हणते? बुट्टी बोरी टाकळ घाट, तुम्ही नाही जात बाबा, तुम्ही लय चांगले. पण काही लोक जातात बापा. अमरावतीचा पट्टा पण जाते, नागपूरचा पट्टा पण जाते. दुसराचे कोणीतरी जन्माला आला म्हणे त्या नागपुरामध्ये तसाच बेडीवाला असं काहीतरी, आणि आपलेच लोक रांग लावतात म्हणे. कार्तिक पौर्णिमेला कार्यक्रम होता म्हणे त्या टाकळ घाटला. म्हणजे आपण कोणावर वैयक्तिक टीका करत नाही, पण भंतेजी म्हणाले की विहार आहे ते, आणि त्या विहारात ते असं बाबा ठेवला, आणि इथं भगवंताचा फोटो आहे आणि इथं बाबासाहेबांचा फोटो आहे, आणि आपलेच लोक जाऊन तिथं झुलतात म्हणे. आता किती अज्ञानी लोक आहे. धम्मदेशना ऐकत असतील, खऱ्या अर्थाने बुद्धावर धम्मावर संघावर श्रद्धा असती तर गेले असते का तिकडं? हे नाटकं डुप्लिकेटपणा केला असता काय? म्हणून तर मग नागोराव पाटणकरनं लिहिलं गाणं, प्रकाशनाथ पाटणकरांना गायलं, भीम के लखते जिगर आधे इधर आधे उधर. अरे खरंच आहे ना हे. इकडं बी अर्धा मी, तिकडं बी अर्धा म्हणते, इकडे अर्धा म्हणते तिकडे जाते अर्धा, इकडे येतो म्हणते तिकडे जातो म्हणते मी. दोन दगडावर पाय ठेवणारे जे लोक असतात ते भटकन खाली पडू शकतात. एका दगडावर मजबूत पाय असतील तर ते पडू शकत नाहीत ना, कारण पाण्यात दगड ठेवलेत. इथं तुम्ही कधी पाण्यातून गेले असाल, आठवा तुम्ही, आणि पाण्यामध्ये असे दगड असतात बघा पाय ठेवण्यासाठी, असे तयार केले लोकांनी ठेवलेले. पाण्यातून जायचं आपल्याला, तर असा माणूस एकदम असा व्यवस्थित जाते का त्याच्यावरून? असा डगमग करत पाय ठेवते त्याच्यावर बघा. दोन दगडावर पाय ठेवले की पडण्याची भीती असते. एकाच दगडावर पाय असतील तर माणूस असं व्यवस्थित मजबूत खंबीरपणे उभं राहू शकते. म्हणून भगवंताने सांगितलं, संसाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो. कशामुळे? धम्मदेशना श्रवण केल्यामुळे. पाचवा आणि शेवटचा तुम्हाला ते लाभ सांगेल मी. भगवंताने सांगितलं की जे लोक धम्माची देशना ऐकतात, बुद्धाची वाणी सतत ऐकतात, त्यांचं मन प्रसन्न राहते बघा. दुःखी असले तरी सुद्धा ते प्रसन्न असतात. कारण भगवंताने काय सांगितलंय? आपलं दुःख लोकांना दाखवू सांगू आपण तर दुःखी असतोच असतो, लोकाला दुःखी करत असतो. पहा काही लोकांना तेच काम असते बघा. काही लोक असतात, गेले बसले की तेच, काय सांगू दादा, काय सांगू बाई, सुनच बरोबर नाही म्हणते, कोणी सासूच बरोबर नाही म्हणते, पोरगाच बरोबर नाही म्हणते, हेच बरोबर नाही म्हणते, बरोबरच नाही म्हणते. काय निगेटिव्ह बघा. काही तुम्ही नाही बाबा, तुम्ही चांगलेच असाल, तो काही विषय नाही. पण काही लोक असे असतात दुःखच पाखडणारे. भगवान बुद्ध म्हणाले, आपण ज्याचा पुन्हा विचार करतो, जे पुन्हा स्मरण करत असतो, आपल्याला त्याचा तसा परिणाम भोगायला मिळतो. म्हणून दुःख जास्त पाखडत बसू नये. तर जर पाखडायचं झालं, संयमच राहत नाही, समजा कंट्रोलच होईना, तर सुखच पाखडाव. पण सुख पाकडणं नको त्या व्यक्तीकडे लय महागात पडते पहा. कारण लोकांना बरं दिसत नाही. दिसते का बरं? इथं सोयरिकी मोडणारे लोक आहे, झाडं वाळवणारे लोक आहे, ढोरं मारणारे लोक आहे, लोकांच्या पोरींना बिघडवणारे लोक आहे, नांदणीला पळवून लावणारे लोक आहे, आणि पळवून चालण्याच्या लायकीचे आणि त्यांना नांदवणारे लोक आहे. नाही का या जगामध्ये? खरंच असे लोक आहेत, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून मी मुद्दाम सांगतो, तुम्ही मायबाप आहात म्हणून भगवंताने सांगितलं, दुःख तर व्यक्त करत राहू नका कोणाकडेही. जो व्यक्ती त्याच्यावर उपाय सांगेल त्या व्यक्तीकडे दुःख व्यक्त करा. जे कल्याण मित्र असतील आपले, त्यांच्याकडे तुम्ही दुःख व्यक्त करा, ते उपाय सांगतील. पण नको त्या लोकांकडे दुःख व्यक्त करत राहू नका. का? तर ते पेट्रोल रॉकेलच्या कॅनच घेऊन बसले. सांगितलं की भडकत असं. 25 वर्ष झाले म्हणते माझ्या लग्नाला, बोट लावलं नाही म्हणते आतापर्यंत, तुझं तर मागच्याच वर्षी लग्न झालं ना, आता बोलायला लागली सासू तुझी, आता नवरा मारू लागला तुला. अरे लयच बेकार आहे तुझा, तू काय कर, माहेरालाच जा. आता सांगाय बिघडाबिघडीचे काम आहे की सुधारण्याचे काम आहे ना, बिघडाबिघडीचे. आणि त्याच्यामुळे भगवंताने सांगितलेलं आहे की वाईट गोष्टी नेहमी कोणाकडे कथन करत बसू नये. कारण ते सोल्युशन थोडी सांगतील, ते आगच ओततील त्याच्यामध्ये. कारण सगळे कल्याण मित्र नसतात ना. आणि म्हणून चांगल्या गोष्टी सांगितल्या तर सांगाव्यात, पण त्या पण कोणाकडे सांगतोय याचंही भान असावं. म्हणून दृष्टिकोन बदलतो. शेवटचं भगवान म्हणाले, प्रसन्न राहतात लोक बघा. जसं भंतेजीने आता सांगितलं की लोक आम्हाला खरंच विचारतात की बाबा तुम्ही एवढं फिरता, जेव्हा पाहा स्टेटसला तेव्हा धम्मदरा अकोला, धम्मदरा यवतमाळ, नागपूर, कुठं नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, पण तुम्हाला मग तुम्ही राहता कसे असे प्रसन्न चित्ताने बोलता एवढा वेळ? काय खाता, काय 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 करता काय? तर त्यांना कसं सांगावं? आता ही धम्माचीच पावर असते. म्हणून भगवंताने सांगितलं ना की धम्माचं बल आहे. आयुवन्न सुखं बलं म्हटलेलं आहे ना, तर धम्माचं बल असते. आणि त्याच्यामुळे मन प्रसन्न राहते. केव्हा? धम्माची देशना
सतत ऐकत राहिलं की मन प्रसन्न राहते. आणि म्हणून पूजाताईला, भीमराजला आणि घुगे परिवाराला सांगणं आहे की आपल्या जीवनामध्ये बघा बाळ प्रसन्न असावं असं ज्या कोणत्या माता भगिनीला किंवा परिवारातील लोकांना वाटते तर घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवलं पाहिजे. आणि घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी काय करावं लागेल? धम्माची देसना श्रवण करावी लागेल. पुन्हा पुन्हा वारंवार नको नको ते सिरियल, नको नको ते चित्रपट बंद करावे लागतील. कारण सगळा बिघडण्याचाच कार्यक्रम सांगितला जाते. त्या दिवशी एका जणाने सांगितलं, मी म्हटलं त्या सिरियलमध्ये काय असते सांग बरं. तर ते उपासक म्हणे, भंतेजी खरं सांगतो तुम्हाला, लयच बिघडवण्याचा कार्यक्रम असते म्हणते. तुम्ही सांगता ते बरोबरच आहे म्हणते. एका माणसाला 2-3 बायका म्हणते. ननंद भावजईवर जळते म्हणते आणि भावजई ननंदवर जळते. एक जाऊ दुसऱ्या जाऊवर जळते म्हणते. पोरग उद्धटपणे वागते म्हणते किंवा पती पत्नी बरोबर संशयाने वागतात म्हणते. असं बिघडवण्याचाच कार्यक्रम म्हणते सगळ्या त्याच्यामध्ये. आणि तरी लोक असे तल्लीन 2:30 वाजले का आता कोणती लागते आता कितवा भाग झाला. हे सगळे बिघडण्याचे कार्यक्रम आहे. आणि म्हणून बघा तुम्हाला सांगतो ही धम्माची देसना अत्यंत महत्त्वाची असते. ती आपण ऐकली पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये बघा वक्कली नावाचे एक भंतेजी होते. धम्माची देसना किती महत्त्वाची आहे थोडक्यात सांगेल शेवटी तुम्हाला मी. ते वक्कली भंतेजी जे होते बघा, तर भगवंताचं शरीर त्यांना फार आवडायचं. आता बघा कोणाला काय आवडते. भगवंताचं रूप सुंदर होते ना, भगवान प्रचंड सुंदर होते. भगवंतासारखं सुंदर ना तेव्हा कधी कोणी होतं ना आता कधी कोणी आहे ना उद्या कोणी कधी राहील. कारण भगवंताचं सौंदर्य हे भगवंताचंच सौंदर्य असतं, त्यांच्यासारखं कोणीच नसतं. एवढे सौंदर्याची कारण म्हणून तर 32 लक्षणांनी युक्त आणि 80 शुभचिन्हांनी युक्त आपले भगवान असतात. त्यांचे हात, पाय, डोळे, आवाज ह्या सगळ्या गोष्टी विशेषच असतात जरी मनुष्य असले तरी. तर मग ते वक्कली भंतेजींना भगवंताचं रूप खूपच आवडायचं. भंतेजीच होते वक्कली भंतेजी, खूप आवडायचं. भगवान असे प्रवचन द्यायचे की नाही, ते जर समोर बसले तर भगवंताच्या डोळ्याकडे नजर गेली की डोळ्याकडेच नजर, नाकाकडे नजर गेली की भगवंताच्या नाकालाच पाहायचे, कानाकडे नजर गेली की कानालाच पाहायचे. सगळं रूपच निहाळायचे भगवंताचं. ऐकणं सोडलं आणि रूपच निहाळणं. बघा आता होते असं कधी कधी लोक रूपाला लय भाळतात बापा. सोयरिकीच्या वेळेला तर लय काय काय घडते. माया सुनेसारखी सून नाही म्हणते, माया जावयासारखा जावई नाही म्हणते, आमच्या पोरीसारखी पोरगी नाही म्हणते आणि पोरासारखा पोरगा नाही म्हणते. म्हणजे जगातले लोकांचे पोरं पोरी सुना जावई असेच, आमचेच चांगले आहे म्हणते. भगवान म्हणाले सौंदर्य महत्त्वाचं आहेच, पण केवळ सौंदर्यच महत्त्वाचं नाही तर गुणही महत्त्वाचे असतात. आणि गुण हे सौंदर्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. केवळ सौंदर्य सुंदरता काय महत्त्वाची की ज्या सुंदरतेमध्ये मन सुंदर नाही. लक्षामध्ये. म्हणून ते वक्कली भंतेजी पाहायचे, निहाळायचे नेहमी आणि फार प्रसन्न व्हायचे. जसं की आपल्यासमोर गुलाबाचं फुल आणलं की बरं वाटते, मनासारखं काही दिसलं, मनासारखं काही दिलं की आपल्याला फार प्रसन्न वाटते, खुश. तर ते वक्कली भंतेजी फारच खुश व्हायचे. भगवंत होते, सर्वज्ञ होते ना. तो वक्कली भंतेजीला सांगितलं बऱ्याच जणांनी भंतेजीने वगैरे की बा याच्यात काय पडलंय, शरीराला पाहण्यात काही अर्थ नाही, भगवंताची देसना ऐकत जा. भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे आपलं जीवन आचरणपूर्वक वागत राहा, विनयपूर्वक राहता. पण ती ऐकायला तयार नाही. ते म्हणून नाही मला भगवंताचं रूप खूपच आवडते. एक दिवस ते आजारी पडले. असेच आजारी पडले आणि बाजूवर खाटेवर पडले, एकदम झोपूनच होते. तर मग तेव्हाही त्यांना वाटलं की भगवंतानं जर मला दर्शन दिलं ना तर मी तटकन उठूनच उभं राहील. आता पाहण्याची सवय झाली ना एकदम रूपाला भगवंतानं आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं, जाणलं की वक्कली भंतेजींना इच्छा होत आहे की मी जर गेलो तर ते त्याचं बरं वाटेल. आता भगवंत करुणाराध आहे. भगवान गेले आणि भगवान तिथं बसले. हे भगवंताला पाहिला तटकून उठून उभं राहिले. आता होते कधी कधी असं बघा, आम्ही दवाखान्यात कधी कोणाला पाहायला गेलो तर ते सलाईन बिलाईन लावले आणि त्यांना वाटते उठून हात जोडू का. अरे बाबा थांबा, ती सलाईन निष्ठून जाईल ना हात जोडता पण त्यांना थांबा म्हणावं लागते असं कधी कधी. तर मग ते भंतेजी तटकून उठून म्हणजे असे बसत होते ना वंदन करण्यासाठी. भगवान म्हणाले झोपून राहा, तुमची तब्येत बरी नाही, माझ्यासाठी आसन तयार आहे, मी बसतो. आणि मग भगवंताला ते म्हणाले की भगवान तुम्ही दिसले की फार बरं वाटते, तुमचं सौंदर्य पाहिलं की मला फार प्रसन्न वाटते. तर त्यावर भगवान बुद्ध त्याला समजवतात त्या भंतेजींना, वक्कली भंतेजींना की मला पाहण्यात काय अर्थ आहे. माझं शरीर जसं गंदगीनं भरलेलं आहे तसंच तुझंही शरीर गंदगीनं भरलेलं आहे. या जगातील प्रत्येक शरीर 9 दारांनी गंदगी बाहेर पडते म्हणाले भगवान बुद्ध हकीकतमध्ये. पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसते, आपण ती विसरतो आणि वरवरकरणीच्या सौंदर्याला पाहतो. भगवान बुद्ध म्हणाले कोणतंही कुणाचंही शरीर असो त्या सगळ्या शरीरामध्ये गंदगीच आहे. हे वरून सुंदर दिसते पण आतमध्ये मात्र याच्या रक्त, मज्जूर,
हड्डी आणि मांस वगैरे असते आणि ते जेव्हा बाहेर पडते, एखादी जखम वगैरे जेव्हा दिसते, तेव्हा आवडते का जखम कोणाला तरी? जेव्हा रक्त पू वगैरे काय काय घाण निघते आपल्या शरीरातून, आवडते का आपल्याला? आणि म्हणून भगवंत म्हणाले, या शरीराला पाहण्यात काय अर्थ आहे? शरीर माझंही गंदगीनं भरलेलं आहे आणि सगळ्यांचंच गंदगीनं भरलेलं आहे. तुला जर पाहायचं असेल तर तू धम्माला पहा म्हणाले. भंतेजीने आज सांगितलं बघा, धम्माला पहा. धम्माला पहा म्हणजे काय? तर डोळ्यानं पाहायचं नाही नुसतं. धम्माला पहा म्हणजे अनुभवाने, आचरण करून धम्माला पहा. तुला सुख मिळेल, शांती मिळेल, समाधान मिळेल. आणि त्याच्याबद्दलचा उपदेश आपल्या चॅनलवरती आहे, दी ग्रेट हॅपीनेसवरती, नक्कीच भंतेजींच्या चॅनलवरती असेल. आणि त्यामुळे मी हे या ठिकाणी यासाठी म्हणून सांगितलं की ज्या लोकांना आपल्या जीवनामध्ये अंधारातून प्रकाशाकडे जायचं आहे, आपल्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार बाजूला करायचा आहे, जीवनात प्रसन्न राहायचं आहे, खुश राहायचं आहे, आनंदी राहायचं आहे आणि आपले लेकरं बाळं चांगले निघावेत असं ज्यांना कुणाला वाटतं आहे, त्यांनी आसरा घ्यावा बुद्धाच्या धम्मदेशनेचा, धम्माच्या धम्मदेशनेचा आसरा घ्यावा. आणि या गर्भ अवस्थेमध्ये पूजाताईने, भीमराजने आणि घुगे आईबाबाने आणि सर्वांनीच आपण आणि तुम्हीसुद्धा सर्वांनी आपल्या घरात सातत्याने भगवंताची वाणी श्रवण करायला शिका. कारण बुद्धाच्या वाणीमध्ये सोल्युशन आहे, उपाय आहे, दुःखावर उपाय आहे ना. धम्म हा नवा नवा दुःखावरील ही दवा, मी सांगतो म्हणून नव्हे तुम्ही स्वतः अनुभवा. धम्म हा अनुभवाचा आहे, सांगण्याचा नाही. मी तर इथे 1 तासभर सांगेल, 2 तास सांगेल, भंतेजी सांगतील, कितीतरी भंतेजी सांगतील. सांगणं फक्त आपल्याला श्रुतमय प्रज्ञा निर्माण करणं आहे, म्हणजे तेवढ्यापुरतं प्रेरणा देण्यासाठी आहे. पण खरा आनंद, खरं सुख केव्हा मिळेल? जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये धम्माचं आचरण करू. आणि म्हणून पूजाताईसाठी, येणाऱ्या बाळासाठी, भीमराजसाठी, आई घुगे आई बाबासाठी खूप खूप आशीर्वाद आणि मंगलमैत्री प्रदान करतो. तुम्हा सर्वांच्या सुखशांतीची मनोकामना मी इथे व्यक्त करतो आणि वेळेच्या अभावी माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.